नमस्कार मित्रांनो, मी यशम सर आपले स्वागत करतो डियर यशम सर या शैक्षणिक यूट्यूब चैनल पर। दोस्तों, यह प्रश्न हमने वीडियो क्रमांक 2 यानी कि पिछले वाले वीडियो में इस प्रश्न का उत्तर हमने आपको पूछा था। तो इस वीडियो में इस प्रश्न का उत्तर हम देखेंगे। अध्यापन की प्रभावी पद्धति कौन सी है? पर्याय दिए है ए केवल व्याख्यान, पर्याय बी रटन, पर्याय सी क्रियात्मक व बाल केंद्रीय पद्धति, पर्याय डी दंड आधारित। तो समय शुरू होता है अब। इन चार पर्याय में से सही पर्याय है सी, अध्यापन की प्रभावी पद्धति क्रियात्मक व बाल केंद्रित पद्धती है। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मराठी विषयावर व्याकरण पाहणार आहोत। तर आपणासमोर प्रश्न आहे, आई या शब्दाचा शब्द प्रकार कोणता? तर पर्याय दिले आहेत ए क्रियापद, बी नाम, सी विशेषण, डी सर्वनाम। तर मित्रांनो, वेळ चालू आहे तुमची आता। या चार पर्यायापैकी अचूक पर्याय आहे बी, आई या शब्दाचा शब्द प्रकार नाम आहे। प्रश्न क्रमांक 3, सुंदर हा शब्द कोणता आहे? पर्याय दिले आहेत ए नाम, बी क्रियापद, सी विशेषण, डी अव्यय। या चार पर्यायापैकी अचूक पर्याय शोधायचा आहे। तर वेळ चालू आहे तुमची आता। अचूक पर्याय आहे सी, सुंदर हा शब्द म्हणजे विशेषण आहे। मित्रांनो, आपण या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर डियर यशम सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व रोज सायंकाळी 7 वाजता नवनवीन व्हिडिओ मिळवत राहा। प्रश्न क्रमांक 4, तो शाळेत जातो या वाक्यातील काळ ओळखा। पर्याय दिले ए भूतकाळ, पर्याय बी वर्तमान काळ, पर्याय सी भविष्यकाळ, पर्याय डी अज्ञार्थी। तर वेळ चालू आहे तुमची आता। या चार पर्यायापैकी अचूक पर्याय आहे बी, तो शाळेत जातो या वाक्यात वर्तमान काळ आहे। प्रश्न क्रमांक 5, पुस्तक या शब्दाचे अनेक वचन काय? पर्याय दिले आहेत ए पुस्तके, पर्याय बी पुस्तकी, पर्याय सी पुस्तका, पर्याय डी पुस्तके। या ठिकाणी चार पर्याय दिले। 2 पर्याय जवळपास सारखेच दिसतात, परंतु यापैकी अचूक पर्याय आपल्याला ओळखायचा आहे। तर वेळ चालू होती आता। अचूक पर्याय आहे ए, पुस्तक या शब्दाचे अनेक वचन पुस्तके। पर्याय क्रमांक ए हे योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, चालणे हे कोणते क्रियापद आहे? पर्याय ए सकर्मक, पर्याय बी अकर्मक, पर्याय सी
द्विकर्मक, पर्याय डी प्रेरणार्थक. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय शोधायचा आहे. तर वेळ चालू आहे तुमची आता. अचूक पर्याय आहे बी. चालणे हे अकर्मक क्रियापद आहे. प्रश्न क्रमांक 7. ज्ञान या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय दिलेत. ए अज्ञान, पर्याय बी बुद्धी, पर्याय सी मूर्खपणा, पर्याय डी विस्मृती. अचूक पर्याय शोधायचा आहे. तर वेळ चालू तुमची आता. योग्य पर्याय आहे बी. ज्ञान या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजे बुद्धी. प्रश्न क्रमांक 8. पाणी पितो या वाक्यातील क्रियापद कोणते? पर्याय ए पाणी, पर्याय बी पितो, पर्याय सी मी, पर्याय डी आहे. अचूक पर्याय शोधायचा आहे. तर वेळ चालू आहे तुमची आता. योग्य पर्याय आहे पर्याय बी. पाणी पितो या वाक्यातील क्रिया आहे पद आहे बी पितो. प्रश्न क्रमांक 9. शाळा हा शब्द कोणत्या लिंगाचा आहे? पर्याय दिलेत. ए पुल्लिंग, बी उभयलिंग, सी नपुंसकलिंग, डी स्त्रीलिंग. वेळ चालू तुमची आता. अचूक पर्याय आहे डी. शाळा हा शब्द स्त्रीलिंग आहे. प्रश्न क्रमांक 10. खूप हा शब्द कोणता आहे? पर्याय आहे नाम, पर्याय बी विशेषण, पर्याय सी क्रियाविशेषण, पर्याय डी सर्वनाम. वेळ चालू तुमची आता. अचूक पर्याय आहे सी. खूप हा शब्द क्रियाविशेषण आहे. प्रश्न क्रमांक 11. सूर्य उगवतो या वाक्यातील कर्ता कोण आहे? पर्याय दिलेत. ए सूर्य, बी उगवतो, सी वाक्य, डी सकाळ. तर वेळ चालू तुमची आता. अचूक पर्याय आहे योग्य ए. सूर्य उगवतो या वाक्यामध्ये कर्ता सूर्य आहे. प्रश्न क्रमांक 12. आम्ही खेळलो काळ ओळखा या वाक्यामध्ये आपल्याला काळ ओळखायचा आहे. तर पर्याय दिला आहे. ए वर्तमान काळ, बी भविष्यकाळ, सी भूतकाळ, डी अज्ञार्थी. तर वेळ चालू तुमची आता.
या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे सी. आम्ही खेळलो हे वाक्य भूतकाळातील आहे. प्रश्न क्रमांक 13. मुलगा या शब्दाचे स्त्रीलिंग काय? पर्याय ए मुली, पर्याय बी मुलगी, पर्याय सी बाळ, पर्याय डी कुमारिका. तर अचूक पर्याय शोधायचा आहे. तर वेळ चालू आहे तुमची आत्ता. पर्याय आहे बी. मुलगा या शब्दाचे स्त्रीलिंग मुलगी. प्रश्न क्रमांक 14. जल या शब्दाचा मराठी शब्द कोणता? तर पर्याय दिले ए हवा, पर्याय बी पृथ्वी, पर्याय सी अग्नी, पर्याय डी पाणी. तर वेळ चालू तुमची आता. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे डी. जल या शब्दाचा मराठी शब्द म्हणजेच जल म्हणजेच पाणी. प्रश्न क्रमांक 15. लिहा हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? तर पर्याय दिले ए विधानार्थी, पर्याय बी प्रश्नार्थी, पर्याय सी उद्गारार्थी, पर्याय डी आज्ञार्थी. तर वेळ चालू तुमची आता. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे डी. लिहा हे आज्ञार्थी आहे. प्रश्न क्रमांक 17. शहाणा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय दिले ए हुशार, पर्याय बी बुद्धिमान, पर्याय सी मूर्ख, पर्याय डी चतुर. तर वेळ चालू तुमची आता. या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे सी. शहाणा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे मूर्ख. प्रश्न क्रमांक 17. तो आला नाही हे वाक्य कोणते आहे? पर्याय आहेत ए होकारार्थी वाक्य, बी नकारार्थी वाक्य, सी प्रश्नार्थी वाक्य, डी उद्गारार्थी वाक्य. तर वेळ चालू आहे तुमची आता. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे बी. तो आला नाही म्हणजे हे वाक्य नकारार्थी आहे. प्रश्न क्रमांक 18. आकाश या शब्दाचा शब्द प्रकार कोणता? पर्याय दिले ए नाम, बी विशेषण, सी क्रियापद, डी अव्यय. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय शोधायचा आहे. तर वेळ चालू तुमची आता. अचूक पर्याय आहे ए आकाश. हा शब्द नाम आहे.
प्रश्न क्रमांक 19. आमचा हा शब्द कोणता? पर्याय दिले: ए नाम, पर्याय बी सर्वनाम, पर्याय सी विशेषण, पर्याय डी क्रियापद. तर अचूक पर्याय शोधायचा आहे. तर वेळ चालू तुमची आता. योग्य पर्याय आहे बी. आमचा हा शब्द म्हणजेच आमचा हा शब्द आपण सर्वनाम म्हणून वापरतो. प्रश्न क्रमांक 20. वाचन हा शब्द कोणत्या क्रियेतून बनला आहे? पर्याय ए वाचा, पर्याय बी वाचणे, पर्याय सी वाचक, पर्याय डी वाचवा. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करून कळवायचे आहे. मित्रांनो, आपण या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर डिअर यशम सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व नवनवीन व्हिडिओ मिळवत राहा. तर या प्रश्नाचे उत्तर आपल्याला समोरच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.